फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरोधात खुद से जीत या उपक्रमातून अधिक गती द्या. मंत्री हसन मुश्रीफ. डोळे तपासणीसह मुलीच्या स्तनाच्या कर्करोगाबाबत विशेष मोहिमेचे आयोजन. कोल्हापूर जिल्ह्यामधील शालेय स्तरावर गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरोधात लसीकरण मोहीम वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शाहूजी सभागृहात आरोग्य विभागासह शिक्षण विभागाचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी या अभियानाला खुद से जीत हे नाव देऊन अधिक गती देण्याच्या सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, शिक्षणाधिकारी मीना शेंडकर उपस्थित होत्या. भारतीय स्त्रियांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग हा सर्वाधिक प्रमाणात आढळून येणारा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे. देशात दरवर्षी जवळजवळ 75,000 महिलांना आपले जीव यामुळे गमवावे लागतात. या कर्करोगाचे निदान सुरुवातीच्या टप्प्यात झाल्यास आजार बरा होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे जिल्ह्यात चांगल्या प्रकारे खुद से जीत उपक्रम राबवून हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी उपस्थितांना केले. डोळे तपासणीसह मुलींच्या स्तनाच्या कर्करोगाबाबत विशेष मोहिमेचे आयोजन होणार. खुद से जीत या उपक्रमानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये डोळ्याबाबतही वेगवेगळ्या तपासण्या करून चष्म्याचे नंबर काढले जाणार आहेत. यातील ज्या मुलांना चष्म्याचे नंबर आहेत त्यांना मोफत स्वरूपात चष्म्याचे वाटप केले जाणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले. या अनुषंगाने वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सक यांना त्यांनी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून शिक्षण विभागाच्या सहकार्याने तपासण्या करण्याच्या सूचना केल्या. याचबरोबर 13 वर्ष पूर्ण झालेल्या मुलींमध्ये स्तनाचा कर्करोग आहे किंवा नाही याबाबत ही तपासणी मोहीम आरोग्य विभागाकडून राबवण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक तंत्रज्ञान मंत्री मुश्रीफ यांनी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील मुलींना, महिला भगिनींना चांगले आरोग्य मिळावे, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, तसेच कोणत्याही व्याधीने ग्रस्त न होता सुखी जीवन जगता यावे यासाठी वेगवेगळ्या अभियानातून आपण मदत करूयात असे सांगून यासाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी गाव स्तरावर विशेष महिला ग्रामसभेचे आयोजन करून महिलांविषयक असलेल्या आजारांबाबत जनजागृती करून वेगवेगळ्या तपासण्या देऊन तसेच खुद से जीत या उपक्रमाबाबत माहिती देऊन हे उपक्रम यशस्वी करता येतील असे सांगितले. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे. आ आ आई यस ब ब बदक क क कणीदार, ख ख खमंग ग ग गोकुळ. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप.